केवळ समाजसेवा म्हणून ओळख असलेल्या संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला होता। त्यानंतर TV9 मराठीने संतोष देशमुख कशा घरात राहायचे, पडझड झालेलं घर कसं होतं, त्याची दयनीय अवस्था दाखवण्याचं काम TV9 मराठी या वृत्तवाहिनीने केलं। आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नजर जी आहे या घरावरती गेली आणि त्यांनी घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं। मी सध्या मसाजोगच्या या परिसरामध्ये आहे। बाजूला जर बघितलं तर या ठिकाणी संतोष देशमुख यांचं हे घर होतं। मात्र ही घटना घडल्यानंतर संतोष देशमुखांचं घर जे आहे, स्वप्न जे आहे घराचं, ते अर्धवट झालेलं होतं। आणि त्यानंतर मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून आणि बीड जिल्ह्यातल्या स्थानिक शिवसैनिकांच्या माध्यमातून अशा पद्धतीनं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना हे घर बांधून देण्यात येत आहे। काल 8 दिवसापूर्वीच या घराचं भूमिपूजन या ठिकाणी झालं होतं आणि या घराचं काम पाहण्यासाठी आज राज्यमंत्री योगेश कदम या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहणी केली आणि या सगळ्या गोष्टीचा जो आहे तो त्यांनी आढावा घेतलेला आहे। आता पहिल्यांदाच संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे चांगल्या घरात राहणार आहे, त्यांची जी स्वप्नपूर्ती आहे ते अनोख्या पद्धतीनं पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। जर बघितलं तर बांधकाम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। साधारणतः 1.5 ते 2 महिन्यामध्ये हे संपूर्ण घर जे आहे ते पूर्णपणे बनणार आहे आणि यानंतर या घराचा जो गृहप्रवेश असेल, वास्तुशांती असेल, हे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचं आता मंत्री योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता लवकरच का होईना संतोष देशमुख यांचं जे कुटुंब आहे, जीर्ण झालेल्या पडलेल्या या वाड्यात राहायचं, तो कुटुंब मात्र आता पहिल्यांदाच स्वप्नपूर्ती असलेल्या त्यांच्या या नव्या घरात येणार आहे। कॅमेरा पर्सन तुषारसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।